महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस गुरुवार दिनांक 11 जानेवारीपासून आरंभ झाला। श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रा तयारीस गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला। प्रथमतः सुवासिनींनी आराधिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून देवीला गादीचा कापूस वेचणे व पिंजण्यास आरंभ केला। यावेळी आराधी मंडळी यांनी आराधी गीत गायले। नंतर हा कापूस मुस्लिम धर्मीय पिंजारी कुटुंबियांनी पिंजून दिल्यानंतर निकते कुटुंबियांनी तो नवीन कपड्याने तयार केलेल्या 3 गाद्यांमध्ये भरला। इकडे तोपर्यंत देवीची शेजघर पलंग खोली पलंगे कुटुंबियांनी स्वच्छ घासून धुवून स्वच्छ केल्यानंतर चांदीच्या पलंगावर प्रथमतः नवार बांधण्यात आल्या। त्यावर 3 गाद्या व लोट ठेवण्यात आल्यानंतर पलंग पोस्ट टाकून बाजूला मखमली पडदे लावण्यात आले। 5 वाजता देवीचा शेजघर पलंगी कुटुंबियांनी तयार केला। मुख्य मूर्ती शेजघरात आणून चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आल्यानंतर धूपारती करण्यात आली। नंतर प्रक्षाळ पूजा होऊन देवीजींचा शाकंभरी नवरात्रोत्सव पूर्वीचा मंचकी निद्रेस आरंभ झाला। यावेळी देवीचे महंत भोपे पुजारी सेवेकरी मंदिर विश्वस्त प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।